नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया वेगवान 9 सेकंदात. आज दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ध्वजारोहणाने सोहळ्याला सुरुवात होणार. कार्यक्रमासाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतला तयारीचा आढावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातल्या बालेवाडी ग्राउंडवरती होणार. पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, माजी खासदार उपस्थित असतील. राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन सोहळा पुण्यातल्या बालेवाडीत. युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडनं कार्यक्रमस्थळाची पाहणी. खासदार सुप्रिया सुळेंच्या स्टेटसची चर्चा. आपल्यावरती अन्याय होत असताना सहन करायला शिका. सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे? प्रश्न. आमच्याकडे पक्ष विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे सध्या तरी पक्ष समायोजन करण्याचा विषय नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भूमिका. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही वरळीच्या डोममध्ये साजरा होणार. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन. पावसाचे दिवस असल्यामुळे वरळी डोममध्ये असेल. नागपुरातल्या कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य बोगस मतदार. काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांचा दावा. शेवटच्या टप्प्यात नोंद झालेले 1200 मतदार हे दिलेल्या पत्त्यावर राहतच नाही, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप. राहुल गांधींच्या लेखामुळे फडणवीस भाजपचा मेकअप उतरला. दैनिक सामनातनं टीका. आयोगाने उत्तरं देण्याऐवजी भाजप का उत्तरं देतंय असा सवालही करताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याआधी स्वतःचे चेहरे आरशात पहा अशी टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. नरेंद्र मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. बैठकीमध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा आढावा घेतला जाईल. तर कालच्या लोकल दुर्घटनेबाबत आजच्या बैठकीत काही चर्चा होणार का याकडेही लक्ष. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीच वाघ होत नाही, त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच लागतात. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला आणि सांगलीचा ठाण्या वाघ खऱ्या जंगलात आलाय असं म्हणत एकनाथ शिंदेंची टोलीबाजी. आदित्य ठाकरेंकडनं एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ असा उल्लेख. मुंबईत असताना आपली सत्ता असताना 95,000 कोटींच्या एफडी केला, त्या आता कितीवरती आणल्या, यांना सगळं नुसतं लुटायचंय म्हणत आदित्य ठाकरेंचा घणाघात. ठाकरे सेनेचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे खासदार संजय राऊतांची भेट घेणार. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची चर्चा. त्या पार्श्वभूमीवरती राऊतांना भेटून नाराजीबद्दल चर्चा करणार. आपले नेते एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोडांचं स्पष्टीकरण. आपल्याला आजही उद्धव ठाकरेंचे फोन येत असल्याचं राठोडांनी वक्तव्य केलं होतं. 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे बंद होणार. आयकर विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या डेटामधून कळणार लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत धुसफूस. तुळजापूर विधानसभेतील जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बदल गरजेचा असल्याचं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांचं मत. पीओपी गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाचा फेरविचार करा. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची कोर्टाकडे मागणी. मोठ्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन कसं शक्य आहे असाही सवाल. वांद्रे कुर्ला संकुलाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स करावं. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांची मागणी. त्यांनी मंत्री आशिष शेलारांना याबद्दल पत्र दिल्याचीही माहिती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा असंवेदनशीलपणा. काल मुंबईत झालेल्या लोकल अपघातानंतर नेहमी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असलेल्या रेल्वे मंत्र्यांची एकही पोस्ट नाही किंवा मृतांना श्रद्धांजलीही नाही, मदतीबद्दल घोषणाही नाही. मुंबईची रेल्वे दुर्घटना. लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय. एका लोकलच्या शेवटच्या डब्याला आढळून आलेत ओरखडे. नेहमीपेक्षा जास्त गर्दी, लटकणारे प्रवासीच एकमेकांना घासले असंही एक कारण. रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आरपीएफ, जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात. शिवाय प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून जाणाऱ्या लोकल मेल गाड्या धीम्या गतीने पुढे. आज रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा. मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक. भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी 4:30 वाजता मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना भेटणार. प्रवासी सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भेट. मुंब्रा रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष राय यांच्याकडून तक्रार सादर. मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस. रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली जाईल, शिंदेंचं आश्वासन. गाई म्हशी कोंबल्यावरती हिंदूंना त्रास होतो, मग माणसांची गर्दी दिसत नाही का? मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर अबू आझमींची प्रतिक्रिया. ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ स्थानकामध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड. ठाणे स्थानकावरून नेरूळ पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ठप्प. ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा. भारत पाकिस्तान तणावानंतर लावलेली हारफुल आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका. हार आणि फुल नेण्यास स्थायी संस्थान परवानगी कधी देणार? भाविकांची विचारपूस. वेंगुर्ल्यामध्ये देशातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार. समुद्राच्या तळाशी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट बुडवली जाणार. अहिल्यानगरच्या काष्टीमध्ये विकास कामामध्ये अडथळा आणत असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल न करता त्यांचं पूर्ण रोपण. भाजपचे श्रीगोंदयाचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्याकडून 100 वर्ष जुन्या 8 झाडांचं पुनर्रोपण. 11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणार. आज जाहीर होणारी पहिली यादी आता 26 जूनला जाहीर होणार. त्यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबणीवरती. पालक आणि विद्यार्थी संतप्त. राज्यामध्ये कोरोनाचे काल 65 नवे रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक पुणे आणि मुंबईमध्ये रुग्ण. सध्या राज्यामध्ये 613 रुग्ण सक्रिय. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यामध्ये 12 ते 19 जून दरम्यान मान्सून सक्रिय झालेला दिसेल. पेरणीचा कालावधी जाणार नाही. शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन जाऊ नये. परभणीतील वनामकृवीच्या तंत्रांनी व्यक्त केला अंदाज. नागपुरामध्ये 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मृग नक्षत्रानंतरही मान्सून लांबण्याची शक्यता. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्येही तापमान 40 अंशाच्या वर. यवतमाळमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे पिंपळनेरच्या गावकऱ्यांचं अतोनात नुकसान. अंगावरती दगड पडल्यामुळे 14 वर्षांची मुलगी जखमी. लातूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे शहरातील अनेक झाडं तुटल्याचीही माहिती. चंद्रपुरात काल झालेल्या वादळी पावसामध्ये दोघांचा मृत्यू. दुर्गापूरमध्ये दुचाकीवरती झाड पडलं आणि एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चिमूर तालुक्यातल्या बोरगावमध्ये अंगावरती वीज पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कृष्णा खोऱ्यातल्या महाराष्ट्राचे सुमारे 79 टीएमसी पाणी वापराविना. प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही जवळपास 39 टीएमसी पाणी शिल्लक. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातनं मराठवाड्यासाठी मंजूर असलेल्या 23.66 टीएमसी पाणी आणण्याच्या हालचालींना वेग. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन. मात्र सोयाबीनचे भाव मात्र फक्त 3,500 रुपये. अमरावतीत बच्चू कडूंचा सवाल. तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा. बच्चू कडू हे दर 2 तासांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात. शेतकऱ्यांनी यांच्याकडनं काय अपेक्षा कराव्यात? भाजपचे आमदार प्रवीण तायडेंच्या कडूंच्या उपोषणावर टीका. वाशिम नगरपालिकेचे घंटागाडी चालक, हेल्पर आणि सफाई कामगारांचं 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन. किमान वेतन, पीएफ, एसआयसी सह विविध मागण्यांसाठी आंदोलन. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन. नोकरी मोबदला आणि 15% आरक्षणाची मागणी. बोगस प्रकल्पग्रस्तांवरती कारवाई करण्याचीही मागणी. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरण. पोलिसांनी 30 किलो चांदी हस्तगत करण्यात यश मिळवलंय. अमोल खोतकरने पडेगावमधल्या एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या 4 चाकी वाहनातनं चांदी हस्तगत. ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावरती प्रतिक्रिया दिल्यानंतर महाविद्यालयाकडून बडतर्फ केलेल्या तरुणीला न्यायालयाचा दिलासा. बडतर्फीचा आदेश रद्द करून विद्यार्थिनीची बाजू ऐकण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश.
बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाला मुंबई कस्टम्स झोनकडून अटक. विमानतळावरती प्रवासी काहीसा घाबरलेला आढळला. चौकशी दरम्यान विविध प्रकारच्या वन्यजीव प्राण्यांची अवैध तस्करी करत असल्याचं समोर. पुण्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारून विवाहितेची आत्महत्या. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. पती सूरज पाठकला वाघोली पोलिसांकडून अटक. जे रुग्णालयामध्ये बॉईज हॉस्टेलमध्ये गळफास घेत 22 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या. अभ्यास आणि आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची माहिती. हिंगोली सेनगाव रोडवरच्या बारमध्ये राडा. 7 ते 8 जणांकडून बारच्या मॅनेजरला बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. यवतमाळच्या उमरखेडमध्ये 2 गटात वाद. हाणामारी आणि चाकू तलवारीसह झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. मुंबईतल्या कुरार पोलिसांच्या कारवाईमध्ये घरफोडी करणाऱ्या 4 जणांना अटक. 45 गुन्हे दाखल असलेल्या टोळीकडून 100 ग्रॅम सोने, चांदी आणि 80,000 रोकड जप्त. बीडच्या केजून कळंबला जाणाऱ्या एसटीने अचानक पेट घेतला. आगीचं कारण अस्पष्ट. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. भंडाऱ्याच्या तुमसर उड्डाणपुलाच्या पुलावरती वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला उडवलं. घटनेमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये मायलेकीचा मृत्यू. वर्धा नदी पुलावरची घटना. रस्त्याच्या कामामुळे अपघातांची संख्याही वाढली. भंडाऱ्यामध्ये भेल प्रकल्पासाठी प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनी 13 वर्षांनंतर शेतकऱ्यांनी घेतल्या ताब्यात. या जमिनींवरती प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेती उत्पादन घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. वाशिमच्या शेगावमध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखीचा आज रात्रीचा मुक्काम. रिसोड शहरामध्ये. उद्या पालखी मराठवाड्याच्या दिशेने पंढरपूरकडे रवाना होणार. कार्तिकेय स्वामी जयंतीनिमित्त भाजप आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याकडनं वेल यात्रेचं आयोजन. सायन बडाळा माटुंगा परिसरामध्ये काढण्यात आलेल्या यात्रेला मोठ्या प्रमाणावरती तामिळी बांधवांची उपस्थिती. उत्तर भारतामध्ये तीव्र उष्णता. दिल्ली एनसीआरमध्ये पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मेघालयमधील हनीमून मर्डर प्रकरणामध्ये सोनम रघुवंशी हीच मुख्य सूत्रधार. लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारावरती सोनमने साथीदारांशी सतत संपर्क ठेवत हत्या घडवून आणल्याचं उघड. राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला 72 तासांचा ट्रान्झिट रिमांड. मेघालय पोलिसांकडे तिचा ताबा देण्यात आलेला आहे. शिलाँग इथे तिची चौकशी होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय शिष्टमंडळातील खासदारांना भेटणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भेटून त्यांचे आभार मानणार आणि अनुभवही ऐकणार. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण उद्या ॲक्सिओम 4 मोहिमेवरती जाण्यासाठी सज्ज. संध्याकाळी 5:52 केनेडी स्पेस सेंटरमधून 3 अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात होणार. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट. भारताकडनं हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा धोनी 11वा खेळाडू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनची अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. निकोलस पुरनकडनं एकही कसोटी सामना न खेळता निवृत्तीची घोषणा. 61 वनडे आणि 106 आंतरराष्ट्रीय T20 खेळून निवृत्ती. 61 वनडेमध्ये पुरनची 3 शतकं, 1983 धावा. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुरनने खेळले 398 सामने. नवजोत सिंग सिद्धू यांचं द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3 मध्ये दमदार पुनरागमन. शो 21 जूनपासून नेटफ्लिक्सवरती प्रसारित. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कमधल्या प्रतिष्ठित लिंकन सेंटर इथे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या इंडिया वीकेंडचं सादरीकरण. नीता अंबानी यांची घोषणा. याबरोबरच बातम्यांचा वेगवान